महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असताना शहादा शहरात मात्र गुटखा सहज उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी आणि नागरिकांच्या चर्चेमुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यात कठोर कारवाईचा संदेश दिला जात असताना शहाद्यात बंदी असलेला गुटखा बाजारात पोहोचतोच कसा, हा थेट सवाल आता प्रशासनासमोर उभा राहिला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा विक्रीविरोधात कठोर भूमिका घेतली असल्याचे सांगितले जाते. मात्र शहाद्यातील परिस्थिती पाहता या कठोरतेचा परिणाम नेमका कुठे दिसतोय? बंदी असलेला गुटखा विकला जात असल्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचत असेल आणि तरीही विक्री सुरूच राहत असेल तर संबंधित यंत्रणेची जबाबदारी निश्चित होणार की नाही? गुटखा विक्री हा केवळ नियमभंगाचा विषय नसून तरुणांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे केवळ एखाद्या दुकानावर कारवाई करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा गुटख्याचा साठा, पुरवठा साखळी आणि विक्रीचे ठिकाण यांचा तपास करून संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. मुंढे साहेब, आता फक्त आदेश आणि घोषणा नकोत. शहाद्यात प्रत्यक्ष कारवाई दिसली पाहिजे. प्रशासनाच्या नाकाखाली बंदी असलेला गुटखा उपलब्ध होत असेल तर त्याची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले जाणार का, असा सवालही उपस्थित होत आहे. शहादा शहरात गुटखा विक्री होत असल्याची ठोस माहिती किंवा पुरावे प्रशासनाला मिळाल्यास त्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कारवाई झाली तरच बंदीचा धाक निर्माण होईल, अन्यथा बंदी फक्त कागदावर आणि गुटखा बाजारात अशीच नागरिकांची धारणा राहणार. आता प्रश्न एकच, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन शहाद्यातील गुटखा विक्रीचा मुळापर्यंत तपास करून धडक कारवाई करणार की पुन्हा एकदा कारवाईच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवले जाणार? शहाद्यातील नागरिकांच्या नजरा आता प्रशासनाच्या प्रत्यक्ष कारवाईकडे लागल्या आहेत.